टीचर सपोर्ट नावासमोरील सबस्क्राईबवर क्लिक करा आणि त्यानंतर समोर एक बेल दिसेल त्यावर सुद्धा क्लिक करा, जेणेकरून या चॅनलवरचे सर्व नवनवीन व्हिडिओ तुम्हाला सर्वात अगोदर बघायला मिळतील। धन्यवाद। नमस्कार मित्रांनो, परत आपणा सर्वांचे स्वागत आहे। 7व्या वेतन आयोगासंबंधी एक ब्रेकिंग न्यूज आपणासाठी या व्हिडिओमध्ये मी घेऊन आलेलो आहे। तर कशा प्रकारे ही बातमी आहे, कशा प्रकारची पगारवाढ झालेली आहे आणि 2.57 ऐवजी 3% बदल कशा प्रकारे करण्यात आलेला आहे, याविषयी ब्रेकिंग न्यूज आपणास या व्हिडिओमध्ये मी सविस्तर सांगणार आहे। तत्पूर्वी मित्रांनो, आपणास जर हा व्हिडिओ आवडला तर लाईक करायला कोणतीही कसर करू नका। मागील व्हिडिओप्रमाणे यासुद्धा व्हिडिओला लाईक करा, जेणेकरून तुमचे लाईक्स अशा प्रकारचे नवनवीन व्हिडिओ टाकण्यास प्रोत्साहन देत आहे। आणि त्याचबरोबर मित्रांनो, आतापर्यंत जर आपण या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर व्हिडिओ खाली बघा, जे लाल कलरमध्ये सबस्क्राईब दिसत आहे त्यावर क्लिक करा आणि त्यानंतर समोर एक बेल दिसेल त्यावर सुद्धा क्लिक करा, जेणेकरून अशा प्रकारचे नवनवीन व्हिडिओ टाकल्यानंतर सर्वात अगोदर तुम्हाला बघायला मिळेल। तर चला व्हिडिओला सुरुवात करूया। तर मित्रांनो, 7व्या वेतन आयोगामध्ये कशा प्रकारे बदल करण्यात आलेला आहे आणि फिटमेंट फॅक्टरमध्ये कशा प्रकारे बदल करून त्यामध्ये दुरुस्ती करण्यात येणार आहे, याविषयी आपण सविस्तर जाणून घेऊया। मित्रांनो, हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, जेणेकरून आपणास सविस्तर माहिती मिळेल। तर बघा, 7व्या वेतन आयोगासाठी केंद्रीय कर्मचारी अनेक वर्षापासून आंदोलन करत होते। आता त्यांची ही प्रतीक्षा संपणार आहे। केंद्र सरकारने कर्मचाऱ्यांचीही ही मागणी ऐकली आणि लवकरच केंद्रीय कर्मचाऱ्यांना 7व्या वेतन आयोगाचा लाभ मिळणार आहे। प्रथम यांचा लाभ देशातील शैक्षणिक संस्थांमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना मिळणार आहे। यात शिक्षक, स्टाफ आणि टेक्निकल इन्स्टिट्यूटमधील कर्मचाऱ्यांना 7व्या वेतन आयोगाप्रमाणे पगार मिळणार आहे। त्यानंतर सविस्तर बातमी काय आहे हे जाणून घेऊया। केंद्र सरकारने शैक्षणिक संस्थांमध्ये काम करणाऱ्यांना कर्मचाऱ्यांबरोबर शिक्षण क्षेत्रांशी संबंधित कर्मचाऱ्यांनाही 7व्या वेतन आयोगाचा लाभ मिळेल आणि त्याचप्रमाणे पगार असेल अशा प्रस्तावाला मंजुरी दिली आहे। याचा फायदा राज्यातील शैक्षणिक कर्मचारी आणि सरकारी टेक्निकल इन्स्टिट्यूटमधील कर्मचाऱ्यांना मिळणार आहे। यांना 7वा वेतन आयोग लागू केल्याने 1241 कोटी रुपयांचा अतिरिक्त भार हा सरकारी तिजोरीवर पडणार आहे। त्याचबरोबर शिक्षकांना फायदा देण्याव्यतिरिक्त केंद्र सरकारने अशा संस्थांनाही सवलत दिली आहे, ज्या कर्मचाऱ्यांना फरकही मिळणार आहे। या फरकावरील खर्च 50% करण्याची घोषणा करण्यात आली आहे। 1/1/2016 ते 31/3/2019 दरम्यान हा फरक मिळणार आहे। 50% संस्थांना सरकार पैसे देणार आहे। त्याचबरोबर शिक्षकांसाठीच्या घोषणेनंतर केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठीचा आता सरकारने मोठा दिलासा दिला आहे। सूत्रांच्या माहितीनुसार 2.57 ऐवजी 3% जादा फिटमेंट फॅक्टर असेल। याचा लाभ थेट कर्मचाऱ्यांना मिळणार आहे। त्यामुळे कर्मचाऱ्यांचा कमीत कमी पगार हा 18,000 रुपये महिना वाढवण्याऐवजी 21,000 रुपये असेल। तर मित्रांनो, अशा प्रकारे 7व्या वेतन आयोगासंबंधीची ही बातमी आपणापर्यंत मी पोहोचवण्याचा प्रयत्न केलेला आहे। आपणास जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि त्याचबरोबर तुमच्या सर्व मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा आणि अशा प्रकारचे नवनवीन बातम्या पाहण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये। धन्यवाद।